नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर काही जण पोलीस भरती पीओके सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण अत्यंत महत्त्वाचा टॉपिक या ठिकाणी म्हणजे पोलीस भरती 2025 साठी या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे या ठिकाणी प्रयोग या चॅप्टरवर या ठिकाणी आपण फास्ट रिव्हिजन मध्ये या ठिकाणी पाहणार. लास्ट आवर रिव्हिजन साठी अत्यंत उपयुक्त तुम्हाला ठरणार लक्षात घ्या. मॅक्झिमम तुम्हाला या ठिकाणी 1 ते 2 मार्कला या ठिकाणी काय प्रयोगावर फिक्स हमखास क्वेश्चन असतो म्हणजेच असतो लक्षात घ्या. पोलीस भरती कोणताही पेपर काढा. वारंवार या ठिकाणी या टॉपिकवर तुम्हाला घटकावर प्रश्न विचारले जातात आणि थोडक्यात म्हणजे काय अत्यंत महत्त्वाचं कीवर्ड म्हणतात त्याला काय तुमचे जे काही कीवर्ड आहेत की तुम्ही लगेच उत्तर तुम्हाला या ठिकाणी निघून जातील लक्षात घ्या. फक्त व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी शेवटपर्यंत पहा. तुम्हाला या ठिकाणी प्रयोग व्यवस्थित एकदम डिटेलमध्ये समजून जाईल लक्षात घ्या. एकदम प्रॉपर वेने तुम्हाला आपण या ठिकाणी घेणार आहोत लक्षात घ्या. तर चला चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा की या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ टाकतात त्याची नोटिफिकेशन सुद्धा मिळून जातील लक्षात घ्या. टोटली तुम्हाला मराठी 30 मार्काला या ठिकाणी असतं लक्षात घ्या. आणि आम्हाला एमपीएससी मध्ये एमपीएससी करताना कारण ऑलरेडी मी एमपीएससी प्रिपरेशन करतो लक्षात घ्या. टोटली किती 50 मार्काला या ठिकाणी आम्हाला एमपीएससी असतं लक्षात घ्या. तसे तुम्हाला या पोलीस भरतीला बघायला तर किती मार्काला असतात टोटली 30 मार्काला या ठिकाणी असतात. शब्दसंग्रह असे वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा घेतले जातात. शब्दसंग्रह, लेखक नावे, टोपण नावे आणि काय तुमचं व्याकरण सुद्धा असतात. त्यातला जो व्याकरणचा भाग आपण म्हणजे टोटली तुमचा प्रयोग हा या ठिकाणी पाहणार आहोत. तर चला या ठिकाणी बघू. प्रयोग वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात. अशा 3 शब्द महत्वाचे लक्षात ठेवायचे. कुठला? कर्ता, कर्म आणि क्रियापद. कुठला आलं? कर्ता, कर्म, क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला या ठिकाणी प्रयोग म्हणतात. कधी कधी प्रयोगाची सुद्धा डेफिनेशन विचारतात. त्यासाठी हा सुद्धा अत्यंत महत्वाचं लक्षात ठेवा. तोंडपाठच करायचं लक्षात या ठिकाणी. पाठी कर्तृप्रयोग म्हणजे काय असतं? कर्त्यानुसार क्रियापद बदलत असतात. कर्तृनुसार या ठिकाणी काय क्रियापद बदलत असतात. सकर्मक वाक्य म्हणजे काय? त्या वाक्यात जर कर्म असेल त्याला सकर्मक असे म्हणतात. अकर्मक म्हणजे कुठलं? त्या ठिकाणी वाक्यामध्ये काय असतं? कर्म नसते म्हणजे ते कोणचं झालं? अकर्मक वाक्य झालं. अकर्मक कर्तरी आणि सकर्मक कर्तरी असं म्हणतात त्याला. आता कर्मणी बघा नेक्स्ट दुसरा टाईप मेन टाईप 3 आहेत लक्षात घ्या. पुढे बघू. कर्मणीमध्ये कुठलं आलं? कर्मानुसार क्रियापद बदलते. कर्मणीमध्ये काय असते? कर्मानुसार क्रियापद बदलत असते. भावी प्रयोगामध्ये काय असते? कर्ता कर्म दोन्हीनुसार क्रियापद बदलत नाही लक्षात घ्या. दोन्हीनुसार का दोन्हीला प्रत्यय असतं भावी प्रयोगामध्ये. ते पुढे आपण डिटेलमध्ये बघूच. सकर्मक भावी आणि अकर्मक भावी असे सुद्धा असतात. भाव कर्तरीमध्ये काय असतं बा? क्रियेचा भाव किंवा किंवा अर्थ हा या ठिकाणी काय असं वाक्यातील कर्ता असल्यामुळे यास भावकर्तरी प्रयोग असं सुद्धा म्हणतात लक्षात द्या. त्यालाच काय म्हणतात? क्रियेचा म्हणजे कर्त्याचा अभाव असतो म्हणून त्याला भावकर्तरी सुद्धा असं म्हणतात लक्षात द्या. म्हणून बघा ते कर्ता नसतो म्हणतात तेव्हा. कर्ता या ठिकाणी नसतो लक्षात द्या. मग कर्त्याचा अभाव असतो म्हणूनच त्याला भावकर्तरी असं सुद्धा म्हटलं असेल. खाली एक्झाम्पल बघा या ठिकाणी अजून एक महत्वाचं एक्झाम्पल घेतले संदर्भात आपण. सली जाताना कात्रजवळ उजाडली. सली जाताना उजाडले, गडगडले, पडले, मावळले ज्या शब्द असतात ते भावकर्तरी म्हणून तुमचे येतात लक्षात घ्या. तर चला पुढे बघू अजून. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. फक्त व्यवस्थित लक्ष देऊन तुम्ही या ठिकाणी बायका लक्षात घ्या. एकदम डिटेल ऑल क्लिअर तुमची कन्सेप्ट या ठिकाणी आज प्रयोगमध्ये फिक्स 2 मार्क तुमचे आज होणार म्हणजे होणारच लक्षात घ्या. फक्त व्हिडिओ तुम्ही फक्त शांततेत या ठिकाणी बघा. या ठिकाणी फक्त कीवर्ड मी या ठिकाणी घेतले बघा. फपाट पसारा बिलकुल याच्यामध्ये घेतला जाणार नाही लक्षात घ्या. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू सगळ्या गोष्टी या ठिकाणी असणार आहेत. एकही मार्क तुमचा प्रयोगमध्ये जाणार नाही. ठिकाणी शंकररावांनी बैलांना काय झालं? गोठ्यात बांधले लक्षात. काय? शंकररावांनी बैलांना गोठ्यात बांधले. ऍप वाक्यातील प्रयोग कोणता लक्षात? कुठला असेल तुमचा? काय केलं? शंकररावांनी या ठिकाणी काय झालं तुमच्या ठिकाणी? ने प्रत्यय सुद्धा या ठिकाणी लागले लक्षात. काय ठिकाणी लागले? ने प्रत्यय सुद्धा या ठिकाणी लागले लक्षात घ्या. ने प्रत्यय लागलं म्हणजे करताय आणि बैलांना काय झालं? तुमचं कर्म झालं लक्षात घ्या. तुमचा दोन्हीला प्रत्यय लागले कर्ता मला करतायला म्हणजे कुठं तुमच्या ठिकाणी कुठं अकर्मक कर्तृत्व येणार नाही. कर्मणी सुद्धा या ठिकाणी येणार. भावी भावी दोन्ही दिले लक्षात या ठिकाणी. पण कुठल्याही ठिकाणी कर्म भावी लक्षात. कुठे दिले? कर्म भाव तुमच्या ठिकाणी उत्तर बरोबर येईल लक्षात. ते कसे बघा. प्रयोगमध्ये काय असते? कर्त्या कर्माची क्रियापदाची जुळणी रचना असते त्याला एकत्र वाक्य असे प्रयोग म्हणतात लक्षात. भावी प्रयोग या ठिकाणी तुमचा येणार लक्षात. कारण भावी प्रयोग हा ठिकाणी कर्मभाव आहे. या ठिकाणी काय याच्यामध्ये कर्म दिलं लक्षात घ्या. म्हणजे कुठला कर्मभाव शंकरपूर्व या ठिकाणी येईल लक्षात घ्या. या ठिकाणी कर्म दिलेला आहे लक्षात घ्या. त्यामुळे कर्मभाव शंकरपूर्व तुमचा या ठिकाणी असेल. पुढचं या ठिकाणी प्रयोगमध्ये किती प्रकार मुख्य पडतात? मुख्य प्रकार प्रयोगाच कधी विचारले तर 3 मुख्यचे प्रकार पडतात लक्षात. कुठले येतात? त्यामध्ये कर्तरी, कर्मणी आणि भावी प्रयोग असे 3 वेगळे प्रकार तुमचे येतात लक्षात. क्रियापदाची रचना कशी कर्त्याच्या लिंग वचनाप्रमाणे काही ठिकाणी वचनाप्रमाणे बदलत असते. त्यालाच काय म्हणतात? लता निबंध येते बा. लिहिणार कोण झाली? लता झाली. मग कुठला कर्ता तुमचे आली लक्षात. म्हणजे कुठला झाला कर्ता? लता या ठिकाणी झाली. कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते म्हणजे तुमचा झाला कर्मणी प्रयोग झाला लक्षात घ्या. या ठिकाणी बघा. कर्मणी कसा ओळखायचा? राम म्हणजे तुमचा काय झाला या ठिकाणी? कर्ता झाला लक्षात. काम केले असे तिकडून दिलं लक्षात. म्हणजे रामाने म्हटलं तर काय झालं? कर्त्याला प्रत्यय लागला म्हणजे काय झाला? तो कर्मणी झाला लक्षात घ्या. कर्मणीमध्ये काय असतो? कर्त्याला या ठिकाणी प्रत्यय लागत असतो लक्षात. आणि कर्तरी जेव्हा घेतो त्या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय लागत नाही. लता या ठिकाणी कर्ता झाला लक्षात. प्रत्यय लागला का नाही लागला? कर्मणी बघा या ठिकाणी कर्ता जर राम आहे. रामाला या ठिकाणी प्रत्यय लागला आणि प्रत्यय लागला लक्षात घ्या. रामने काम केले या ठिकाणी असं झालं लक्षात घ्या.
करणारा कोण? राम. नारा नारा प्रत्यय या ठिकाणी लागतो. करणारा कोण? राम. काय केले त्यांनी? काम. काम म्हणजे तुमच्या ठिकाणी काय झालं तर कर्मणी, म्हणून त्याला कर्मणी प्रयोग झाला असेल, कारण कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे रामला. भावी प्रयोग या ठिकाणी कर्ता कर्माप्रमाणे बदलत नसून तृतीय पुरुष असतो. भावी प्रयोग कसा असतो? तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी आणि एकवचनी असतो. तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी आणि एकवचनी 3 वर्ड लक्षात ठेवा. माहिती का? धोंडोने गाईला बांधले. लक्षात ठेवा. बांधणारा कोण? धोंडोने. म्हणजे काय झालं? तुमचा कर्ता झाला. कर्त्याला ने प्रत्यय लागलाय. बांधण्याची क्रिया कशावर झाली? गाईला. ठिकाणी हा तुमचा काय झाला? कर्मणी झाला. कर्मणीला सुद्धा ठिकाणी प्रत्यय लागला. कर्ताला कर्माला दोन्हीला प्रत्यय लागला, म्हणजे तुमचा कुठला झाला? भावी प्रयोग झाला. लक्षात या ठिकाणी लक्षात घ्या. नेक्स्ट अत्यंत महत्वाचा टॉपिक सुद्धा बघा. कर्तकर्म बघू शकता. कर्तकर्म आणि सर्वात महत्वाचं काय? कर्तव्य. हे दोन्ही मध्ये डिफरन्स लक्षात ठेवा. फक्त हे दोन्ही मध्ये अत्यंत महत्वाचं लक्षात ठेवा. या ठिकाणी बघा, दोन्ही मध्ये काय आला बघा. बघा, तू तुम्ही येते प्रत्यय येतात बघा. कर्तव्य कर्म आणि काय? कर्तभाव मध्ये तू तुम्ही असं प्रत्यय लागतात. तू म्हणजे एकवचनी आणि तुम्ही म्हणजे अनेकवचनी मध्ये लागतात. क्रियापद कुठला असतं बघा? तेवढे स आणि त प्रत्यय असते बघा. कर्माला या ठिकाणी प्रत्यय नसतो. काय असतो? कर्माला प्रत्यय नसतो. लक्षात घ्यायच्या मध्ये कर्तकर्म मध्ये कर्माला प्रत्यय नसतो. म्हणजे बघा, तू मला पुस्तक दिले. दिलेस असं दिले बघा. दिलेस किंवा दिलेत. दिले जर असेल. देणार कोण? तू. म्हणजे तुमचा काय करता झाला. काय दिले? पुस्तक दिले. देण्यावर काय झाली? पुस्तकावर क्रिया झाली. म्हणजे पुस्तक तुमचा कर्म या ठिकाणी झाला असेल. तू मला पुस्तक दिले असं वाक्य आलं तर कशाचे? कर्म कर्तरी या ठिकाणी वाक्य केलं असेल. पुढे बघा नेक्स्ट कर्तभाव. कर्तभाव कुठे येतो बघा? तू तुम्ही असं आलं वाक्य. या ठिकाणी त स कर्माला असं प्रत्यय असतो. लक्षात. कर्त्याला कुठे शेवट असतो बघा. तू गाईला घालवलेस किंवा घालवलेस किंवा घालवलेत. तर सच जागेला तर सुद्धा या ठिकाणी येऊ शकतो. जेव्हा त येतो त्या ठिकाणी काय तुमचं अनेकवचनी येईल. लक्षात घ्या. असं प्रकारे सुद्धा असू शकतो. तू गाईला घालवलेस हा शब्द कुठला आहे? तुमचा कर्त भावचा आहे. लक्षात. दोन्ही सेमच आहेत. लक्षात घ्या. पण थोडा नॉर्मली ठिकाणी चेंज आहे. तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे इथं काय झालंय? ते कर्माला प्रत्यय लागलेला नाही. हा जी कर्म आहे तुमचा पुस्तक कर्माला प्रत्यय लागला नाही, म्हणून तुमचा काय झाला? कर्म झाला. लक्षात घ्या. या ठिकाणी काय झालंय? तू गाईला मध्ये तुमचं काय झालं? कर्म झालं. लक्षात घ्या. कर्माला प्रत्यय लागलाय म्हणून ते कर्तभाव झाला. लक्षात घ्या. ठिकाणी हा फरक लक्षात ठेवा. गाईला जो या ठिकाणी आहे शब्द लक्षात घ्या, त्याला ठिकाणी काय झालं? प्रत्यय लागलेला आहे. गाईला. त्यामुळे तुमचं काय झालं? कर्तभाव या ठिकाणी झाला. हे सुद्धा डिफरन्स लक्षात ठेवा एवढा. पुढे बघा ठिकाणी कर्मभावातील भाग. कर्मभाव म्हणजे काय असतं बघा ठिकाणी? तू तुम्ही कर्माला कर्माच्या क्रियापदाला ठिकाणी प्रत्यय असतो. लक्षात. कर्माला प्रत्यय असतो बा. त्याने आपल्या मुलाला कालच शाळेत घातले. लक्षात. घातले गेले असे जे शब्द आहेत हे शब्द येतात तुमचे कर्तकर्म मध्ये येतात. कर्तकर्म मध्ये येतात या ठिकाणी शब्द. लक्षात. तिन्ही मध्ये येतात. लक्षात. तिन्ही दिलेत एकदाच बा. कर्त कर्म आणि भाव असे तिन्ही शब्द एकदा दिलेत. लक्षात घ्या. त्याने आपल्या मुलाला काल शाळेत घातले असे शब्द येतात. कसे? कर्तकर्म मध्ये येतात. आणि कर्मभाव बघा ठिकाणी हा एक टॉपिक महत्वाचा झाला. हा दुसरा झाला. हा तिसरा महत्वाचा या ठिकाणी पार्ट होता. हा चौथा येईल. लक्षात घ्या. कारण ते देताना त्यांनी असं दिलेलं आहे. पण महत्वाचं कर्म नंतर भाव येत. लक्षात. कर्तकर्म बघितला. कर्त भाव बघितला. आता कर्त कर्म आणि भाव कुठला? कर्म आणि भाव. बघा प्रत्यय असतो. कसा असतो? कर्ता असतो. कर्माला या ठिकाणी का प्रत्यय असतो बघा ठिकाणी. बापाने पोराला शाळेत घातले. लक्षात घ्या. घालणार कोण? बाप. बापाने ठिकाण दिलं काय? कर्त्याला प्रत्यय लागला. काय दिला? कर्त्याला प्रत्यय लागला. लक्षात घ्या. पुन्हा कोणाला घालणार? पोराला. म्हणजे पोराला सुद्धा प्रत्यय लागला. तुमच्या कुठं भावी प्रयोग आहे ना, कर्ताला कर्माला दोन्ही प्रत्यय आला म्हणजे भावी प्रयोग तर झाला. लक्षात घ्या. कर्म कसं येईल बघा ठिकाणी? काय दिलं तुम्हाला या ठिकाणी? कर्माला सुद्धा या ठिकाणी प्रत्यय लागला. लक्षात द्या. घालणारा कोण? घातलं कोणाला या ठिकाणी? पोराला. त्यामुळे तुमचं काही कर्म भाव या ठिकाणी ये. लक्षात घ्या. कर्म भाव या ठिकाणी. आणि कर्ता या ठिकाणी काही लक्षात घ्या. कारण तुला प्रत्यय लागलाय बा या ठिकाणी. या ठिकाणी कर्त येणार नाही. कर्त आणि कर्त दोन्ही मध्ये तुला प्रत्यय लागलाय बा या ठिकाणी. इथं कर्त आहे. लक्षात द्या. पहिल्यात बी कर्त आहे आणि दुसऱ्यामध्ये 3 मध्ये कर्त भाव मध्ये सुद्धा या ठिकाणी तू दिलं बा. वाक्य बघा. तू इथं प्रत्यय लागलाय का? तुला प्रत्यय लागलाय. त्यामुळे इथं या ठिकाणी काय येणार तुमचं? कर्त्याला प्रत्यय लागलेला नाही. त्या ठिकाणी लक्षात घ्या. कर्त्याला इथं बघा कर्म कसं आले? कर्मभाव म्हणजे कर्म करता आले. कर्ता म्हणजे कुठला? बापाने. या ठिकाणी काय कर्माला प्रत्यय लागलेला आहे सुद्धा लक्षात घ्या. या ठिकाणी दुसरं अजून पुढचं एक्झाम्पल कर्मणी प्रयोग आहे. कर्मणी प्रयोगाच्या ठिकाणी मुख्य 5 प्रकार पडतात. कुठले येतात बघा? कर्मणी प्रयोगाचे 5 प्रकार. नवीन कर्मणी कर्मकर्तरीचं असं म्हटलं जातं त्याला. समापन कर्मणी, शक्य कर्मणी, पुराण कर्मणी, प्रधान कर्मणी असे वेगवेगळ्या ठिकाणी 5 प्रकार पडतात. असेल एक्झाम्पल बघा. पुढीलपैकी कर्मकर्तरी प्रयोग ओळखा. कुठला? कर्मकर्तरी प्रयोग या ठिकाणी ओळखाल बघा. कडून प्रत्यय आला गेला ओळखाच्या ठिकाणी काय तो चालाय? कुठला? कर्मकर्तरी. त्यालाच काय म्हटलं जातं? नवीन कर्मणी असं म्हटलं जातं. लक्षात. काय? नवीन कर्मणी असं म्हटलं. तुमचं 2 नंबर त्या ठिकाणी बरोबर. डायरेक्ट एक्झाम्पल लगेच डायरेक्ट उत्तर पण पोहोचू शकता तुम्ही. नेक्स्ट या ठिकाणी अजून एक्झाम्पल सुद्धा बघा. नवीन कर्मणी बघा. इंग्रजीतून मराठीत आलेला आहे. कशाला? नवीन इंग्रजीतून मराठीमध्ये आलेला आहे. त्याला कडून प्रत्यय लागतो. कुठला लागतो? कडून प्रत्यय असतो. शिपायाकडून चोर पकडला गेला. हा तुमचा कडून प्रत्यय म्हणजे काय झाला? नवीन कर्मणी झाला. समापन कर्मणी बघायची. आणि समापन कर्मणी मध्ये या ठिकाणी काय काय
अर्थकार्य समाप्त झाले असं दाखवलं लक्षात द्या. लताचा धडा वाचून झाला लक्षात द्या, किंवा त्याचे पुराण वाचून झाले पुराण वाचून झाले असं म्हणजे एखादी क्रिया समाप्त झाली असं दाखवत, त्याला म्हणजे समापन कर्मणी असं म्हणतात. पुढे शक्य कर्मणी बघा, एक शक्य कर्मणी बघू शकता. शक्य कर्मणीमध्ये क्रियापदाकडून क्रिया करण्याची शक्यता, इच्छा व्यक्त होते. काय क्रियापदाकडून क्रिया करण्याची शक्यता, योग्यता या ठिकाणी काय व्यक्त होत असते लक्षात घ्या. मला हे काम करवते, काय दिले, मला हे काम करवते म्हणजे काय होते, स्वतःकडून ती क्रिया होते लक्षात घ्या. त्यामुळे काय होते, शक्य कर्मणी असं म्हणतात. पुराण कर्मणी म्हणजे या ठिकाणी प्राचीन काव्य रचना आढळते. काय त्यांनी प्राचीन कार्य रचना आढळते. प्राचीनला या ठिकाणी काय म्हटलं जातं, पुराण कर्मणीला काय म्हटलं जातं, प्राचीन कर्मणी म्हटलं जातं, किंवा याला काय म्हटलं जातं, जुना कर्मणी सुद्धा असं म्हटलं जातं लक्षात घ्या. जुना कर्मणी सुद्धा असं याला म्हटलं जातं. यालाच काय म्हणते, ज प्रत्यय येतो लक्षात. कुठला ज प्रत्यय येतो लक्षात, तुम्ही द्यायचं लक्षात. ज माहिती बोली जे बा नळे नले इंद्रासी असे बोली जेले, हे ज प्रत्यय या ठिकाणी तुम्ही ओळखणे गरजेचे. लगेच तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. डायरेक्ट ट्रिक आहे लक्षात घ्या. या ठिकाणी ऑप्शन मध्ये काय ठिकाणी, या ठिकाणी सुद्धा काय ते कर्म करते या ठिकाणी प्रयोग येत असतो लक्षात घ्या. पुढे नेक्स्ट, तिची गोष्ट लिहून झाली. आता पुढे एक्झाम्पल सराव घेऊ. तिची गोष्ट लिहून झाली म्हणजे कुठल्या लक्षात, क्रिया पूर्ण झाली म्हणजे कुठली समापन कर्म, डायरेक्ट उत्तर तुम्ही काढू शकता. मग समापन कर्मणीमध्ये काय असतं, क्रियापद संयुक्त असते. बाकीचं लक्षात ठेवायची गरज नाही लक्षात घ्या. कारण लिहून झाले म्हणजे क्रिया पूर्ण झालेली असते तुमची. आता कर्मणीमध्ये इतर टाईप बघा त्याचे. प्रदान करता कर्मणी अत्यंत बघा. प्रदान करता कर्मणीमध्ये वाईट ठिकाणी ने प्रत्यय हुडकायचा बघा. ने कर्त्याला या ठिकाणी ने आणि नि प्रत्यय लागलेला असतो. कुठला ने आणि नि प्रत्यय लागलेला असतो. करता प्रधान असतो तर तृतीयांत असतो, म्हणजे तिने का ने म्हटलं लक्षात. तिने ने प्रत्यय लागला ना बा, तिनेला ने प्रत्यय लागला म्हणजे तुमचा प्रदान करते लगेच ओळखायचा. पुढे प्राचीन पुराण कर्मणीमध्ये ज प्रत्यय हुडकायचा फक्त. काय ज प्रत्यय या ठिकाणी हुडकायचा. एवढी ट्रिक लक्षात ठेवा फक्त. एक्झाम्पल बा, जोजी की जे परमार्थ लाव. जोजी दिला म्हणजे तुमचा लगेच प्राचीन पुराण कर्मणी, यालाच काय म्हटलं जातं या ठिकाणी, प्राचीन जुना कर्मणी असं या ठिकाणी म्हटलं जातं लक्षात घ्या. या ठिकाणी त्याला जुना कर्मणी सुद्धा म्हणतात. यालाच काय म्हणतात, एकदम जुना कर्मणी सुद्धा असं म्हटलं जातं त्याला. नवीन कर्मणी आणि काय कर्म कर्तरी काय म्हणतात, नवीन कर्मणी आणि काय कर्म कर्तरी असं कुठल्याही बघा ठिकाणी. म्हणजे कडून प्रत्यय लागला, कडून प्रत्यय तुमच्या ठिकाणी आला का लक्षात घ्यायचं तुम्ही. या ठिकाणी काय आलं तुमचं, कडून प्रत्यय आला म्हणजे कुठला आला तुमचा, नवीन कर्मणी किंवा ते कर्म करते असा या ठिकाणी ओळख. शिवायकडून चोर पकडला गेला, लगेच डायरेक्ट उत्तर तुम्ही निघू शकतो तुमच्या लक्षात. पुढे बा, शेतकर्मणीमध्ये बघा ठिकाणी वाक्यात सुचवलेली एखादी गोष्ट असते. म्हणजे मला डोंगर चढवते म्हणजे त्या स्वतः व्यक्तीकडून ती क्रिया होती. आणि दुसरा एक असतो प्रायोजिक क्रियापद. प्रायोजिक क्रियापद म्हणजे काय असते, त्या व्यक्तीला दुसऱ्याकडून ती क्रिया केली जाते लक्षात घ्या. म्हणजे बाई काय करतात, शिपायाकडून होया आणवतात. म्हणजे बाई स्वतः होया आणवतात, कुठं ऑफिसमध्ये होया आणतात. आणि बाई काय करतात, शिपायाकडून ते होया आणायला लावतात लक्षात घ्या. किंवा बाळ काय करतं, स्वतः हसतं. आणि दुसरी एक जर ही तुमची शक्य क्रिया झाली, बाई काय बाळ काय करतं या ठिकाणी बघा, तर काय करतं, आईकडून हसवलं जातं लक्षात घ्या. मग दुसऱ्याकडून प्रेरणा घेऊन त्या गोष्टी केली जातात. त्यालाच काय म्हटलं जातं, प्रायोजिक क्रियापद असं म्हटलं जातं. हे सुद्धा दुसरं लक्षात ठेवा. समापन कर्मणी बघू शकता ठिकाणी. म्हणजे यामध्ये क्रियापद संयुक्त असतं समापन. याची बोध म्हणजे तिची गोष्ट लिहून झाली म्हणजे काय, गोष्ट पूर्ण झाली. बाकी लक्षात ठेवू नका. गोष्ट पूर्ण झाली का समापन, एवढंच फक्त लक्षात ठेवा. शॉर्ट ट्रिक आहे. पुढे बा, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. प्रयोग ओळखा कोणतं, राजा प्रधानासी असे बोली जिले. ज आलं का नाहीत बघा, बोली जे ज आलं म्हणजे कुठलं आलं, समापन कुठलं आलं, ज ज कुठलं सांगितलं या ठिकाणी बघा. तुमचं पुराण कर्मणी सांगितलं, पुराण प्राचीन आणि जुना कर्मणी ज ज आलं, त्यामध्ये काय ओळखाय तुम्ही, हे गोष्ट लगेच लक्षात आली पाहिजे तुमच्या. नेक्स्ट बा, सर्वांना समज दिली जाईल लक्षात घ्या. आता समज दिले म्हणजे यात लपलेला असतो गोष्टी. असे काही एक्झाम्पल दिले म्हणजे यात काय अध्यर्थ असतो, अध्यर्थाला लपल्याला म्हणतात लक्षात घ्या. कुठल्याही तुमच्या ठिकाणी बघा कर्म करते लक्षात, म्हणजे कडून प्रत्यय लपलेला असतो. यामध्ये कर्त्याला कडून शब्द घ्यावे जोडून इंग्रजी भाषा रचना परवानी केलं लक्षात. म्हणजे काय, सर्वांना समज दिली, कुणाकडून दिली जाईल, पोलिसाकडून लक्षात. असं एक्झाम्पल तयार होऊ शकतं लक्षात घ्या. किंवा दंड आकार काय दंड दंड दिला जाईल लक्षात. काय दंड आकारण्यात येईल, कुणाकडून, न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात येईल. अशा प्रकारे लपलेला असतो शब्द. शिपायाकडून चोर पकडला गेला, कुणाकडून चोर पकडला गेला असं सांगतील, पण कुणाकडून, शिपायाकडून. बघा, गाय गवळ्याकडून, कडून कडून प्रत्यय लागला म्हणजे कुठला, कर्म करतील, त्यालाच काय म्हटलं जातं, नवीन कर्मणी सुद्धा असं म्हटलं जातं लक्षात. अशा प्रकार लक्षात ठेवा. पुढे बघा, त्याला आंबा खावतो, खावतो बसवतो, व ज लागतं ना, व किंवा वी असे प्रत्यय लागतात ना, ते कुठला येतं तुमच्या ठिकाणी बघा. तर शक्य कर्मणीमध्ये हे प्रत्यय लागतात, व वी जे प्रत्यय लागतात कशामध्ये, शक्य कर्मणीमध्ये ते येतात लक्षात घ्या. आजोबांना आता जेवण जेवते, चढवते, मुलांना आता डोंगर चढवते, शक्य क्रियापदाच्या या ठिकाणी आहेत लक्षात घ्या. खावते म्हणजे कुठलं झालं, शक्य कर्मणीचे वाक्य येतात. नेक्स्ट बा, अयोग्य जोडी म्हणजे चुकीची जोडी ओळखायला सांगितलेलं लक्षात घ्या. असत गडगडले गडगडले कर्मणीमध्ये येईल का, कशामध्ये येते मग सांगतो तुम्ही, भावकर्तरीमध्ये लक्षात. भावकर्ते म्हणजे कर्त्याचा अभाव आहे यामध्ये, करताच नाही याच्यामध्ये, त्यामुळे कुठलाही भावकर्तरी या ठिकाणी लक्षात तुमचं. त्यामुळे हे तुमचं पहिलं चुकीचं या ठिकाणी असेल. समजावले, मग आईने मुली समजावली म्हणजे कुठलं सकर्मक भाव या ठिकाणी येते तुमच्या.
भावे म्हणजे कर्ता कर्माला दोन्हीला प्रत्येक बघा, आईने आणि मुलीस दोन्हीला प्रत्येला आहेत. पण सकर्मक म्हणजे या ठिकाणी काय, सकर्मक म्हणजे तुमचं कर्म आलं असेल, मुलीने हा कर्म आहे त्यामुळे सकर्मक भाव या ठिकाणी झाला. म्हणजे काय, त्याचे धावून झाले बा. अकर्मक म्हणजे या ठिकाणी कर्मात आले अशा धावून त्याचे होणारे काय त्याचे झाले, पण काय झाले कशावर होते का क्रिया नाही होत लक्षात घ्या. त्यामुळे तुमचं काय अकर्मक भाव या ठिकाणी येतो लक्षात घ्या. पुढे त्याचे वृत्तपत्र वाचून झाले म्हणजे काय झाले, संपली क्रिया, पण समापन कर्म या ठिकाणी लक्षात घ्या. आलं लक्षात. पुढे आज सतत गडगडले, गडगडले म्हणजे काय झालं, भावी प्रयोग झाला, भाव कर्तृ या ठिकाणी येईल लक्षात घ्या. त्या प्रकारे आहे. पुढे बघू शकता बघा, परागने सशाला पकडलं असेल, नेने प्रतिमा आता सांगितलं होतं. नेने म्हणजे कर्मणे मधील, कर्मणे मध्ये कुठलाही ठिकाण तुमचा येतो लक्षात घ्या. पहा, पण कुठला दोन्हीला प्रती लागलेला असते, कुठं परागणे आणि सशाला दोन्हीला प्रती लागले. कर्मणीमध्ये काय असतं, प्रति कर्माला प्रती लागत नसतं त्यामध्ये असते. पण इथं परागणे आणि सशाला दोन्ही पकडणारा कोण, परागणे, कोणाला पकडलं, सशाला. करताना कर्माला दोन्हीला प्रती लागले, त्याच्या ठिकाणी काही भावी प्रयोग डायरेक्ट लक्षात, कुठलाही भावी प्रयोग परागणे आणि सशाला दोन्हीला प्रती लागले त्या ठिकाणी. परागणे या ठिकाणी ने प्रती लागला आणि सशाला ला प्रती लागला कर्मणीला या ठिकाणी बा, करता कर्माला प्रती आहे म्हणून भावी प्रयोग या ठिकाणी असेल. आलं समजलं बा. नेक्स्ट बा या ठिकाणी तर संबंध असेल तर व्हिडिओ सुद्धा या ठिकाणी, कारण तुमचा व्हिडिओ मोठा बनेल त्यामुळे आपण थोडं फास्ट घेत आहोत असं घेत. बघा, साजावले, गडगडले, उजडले, मावळले, लक्षात ठेवायचं एकच कुठलाही तुमच्या या ठिकाणी अकर्तकलाच भाव कर्तक प्रयोग असं म्हटलं जातं. अकर्तकलाच त्या ठिकाणी काय म्हटलं जातं, वेगवेगळी नाव लक्षात, भाव कर्तक प्रयोग असं सुद्धा म्हटलं जातं. बाहेर भाव कर्तक अकर्तक असं बोलतो या ठिकाणी दिलेला आहे बा. वाक्याचा कर्ता नसतो लक्षात, म्हणून त्याला कर्त्याचा अभाव असं म्हणतात. बा एक्झाम्पल बा, कुठलं ओळखायचं बा ठिकाणी क्रियापद दिले शेवट, साजवले, गडगडले, मळमडले, पानावले, उजाडले असे शब्द ओळखायचे म्हणजे तुमच्या कुठं आहे ठिकाणी अकर्तक, त्याला काय म्हटलं भाव कर्तक भावी प्रयोग. पुढे बा, वडिलांनी मुलाला शाळेत घातले, घातले म्हणजे कुठले बघा, मुलाने आणि मुलाला दोघाला ठिकाणी काय प्रती आलेले असेल घ्या. म्हणजे कर्त भावला या ठिकाणी बघा, शक्य कर्म म्हणतील का नाही, नाही खावं ते बसवतील का नाही, शक्य भावेत राहा का खावं ते बसव, ओवी लागली का नाही लागलं पाहिजे, कर्त कर्म आहे का, काय कर्तकर्म भावे तर या ठिकाणी येतो का, येत नाही, कर्तकर्म या ठिकाणी येणार लक्षात. त्या ठिकाणी कर्म आणि भावेला आपण मागायचं या ठिकाणी एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित तुम्ही जर पाहिलं असेल त्या ठिकाणी तुमच्या लक्षात व्यवस्थित आलंच असतं लक्षात घ्या. तर बघा या ठिकाणी पुढं बघा कुठं आलं या ठिकाणी, बस भाव कर्तक प्रयोग या ठिकाणी लक्षात घ्या. कारण भाव कर कुठे दिले, कर्म भाव या ठिकाणी उत्तर तुमचं बरोबर असलं असेल. तू प्रत्यय लागलाय का, आपण काय बोललो त्या ठिकाणी बघा, भाव कर्तक म्हणजे तू प्रत्यय लागतो असा, तू प्रत्यय, तू तुम्ही अशा ठिकाणी प्रत्यय लागतात त्यावेळेस तुमचं काय ठिकाणी येईल, कुठला कर्त कर्म येतं लक्षात. कर्त कर्म आपण पहिल्याच पाहिलं त्यामुळे तुमचं हे येणार नाही, हे तर शक्य कर व्हावी लागले का येणार नाही लक्षात द्या. त्यामुळे इलिमिनेशन पद्धत म्हणजे त्यालाच काय म्हणतात, पर्याय कट पद्धत सुद्धा वापरायला की उत्तरापर्यंत पोहोचू शकतो तुम्ही. बा कर्त भावचं कुठले किंवा कर्त कर्मचं, तू प्रत्येला, तू गायला बांधलेस असे शब्द या ठिकाणी येतात लक्षात घ्या. तू जायचे होतेस, तू वाचवले होतेस, अशामध्ये कुठले कर्त कर्म किंवा कर्त भाव मध्ये वाक्य येतात, आपण मागं पाहिलेच होतं. मग तुमचं डायरेक्ट उत्तर या ठिकाणी बाकीचे इलिमिनेशन करायला लक्षात, म्हणजे पर्याय कट पद्धत वापरायची या ठिकाणी. बघा, तो पत्र लिहितो, तो पत्र त्या वाक्याचे समापन, समापन म्हणजे काय, तुमची क्रिया संपली लक्षात घ्या, समाप्त झाली अशी क्रिया, त्याचे पत्र लिहून झाले एकच दिले लक्षात, दोन आलं लक्षात. समापन म्हणजे कुठले दोन नंबर येईल लक्षात, तुमचं उत्तर बरोबर या ठिकाणी असेल. पुढचं वर्ष वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला काय म्हटलं जातं, पहिल्यांदाच घेतलं होतं प्रयोग असं म्हटलं जातं. डेफिनेशन सुद्धा लक्षात ठेवा महत्वाचे. प्रयोग काय म्हणतात, कर्ता कर्म याचा परस्पर संबंधाला. समास म्हणजे बघा, समास म्हणजे एकत्र बांधणे करणे, त्यामुळे समास तुमचं येणारच नाही. अलंकार म्हणजे दागिना असतो ती येणारच नाही. विशेषण म्हणजे विशेषण असतात ते सुद्धा येणार नाही. म्हणजे विशेषण म्हणजे या ठिकाणी काय विशेष माहिती सांगितलेली असते लक्षात घ्या. पुढे भावेची काय, भावी प्रयोगाची महत्वाची कोण बघा या ठिकाणी, भावी प्रयोग महत्वाची कोण या ठिकाणी आहे बा, करता तृतीयांत किंवा चतुर्थांत असतो लक्षात. भावी प्रयोग महत्वाची कोण बघा या ठिकाणी, कर्म प्रथमांत असतं का लक्षात घ्या, नसते, कारण त्या कर्त्याला प्रत्यय असतात लक्षात. कर्त्याला जेव्हा प्रत्यय नसतो ना तेव्हा तो प्रथमांत असतो, म्हणजे भावी प्रयोगामध्ये प्रत्येमात असतं, कर्त्याला कर्माला दोन्ही प्रत्यय असतात, त्यामुळे प्रत्येमांत कर्तव्य नसतात आणि कर्मवी नसतात. त्यामुळे पहिला ऑप्शन तुमचा गेला बा. कर्ता कर्माला दोघाला प्रत्यय असतात त्यामुळे प्रथमान दोन्ही येत नाहीत भावी प्रयोगामध्ये, त्यामुळे दुसरा सुद्धा ऑप्शन तुमचा गेला बा. वाक्यात क्रियापद नसते असं होईल का, वाक्यात क्रियापद नसते हे सुद्धा गेलं लक्षात. अशी पर्याय कट पद्धत वापरा, लगेच उत्तर तुम्हाला सापडून जाते लक्षात, जास्त इफर्ट घ्यायची गरज नाही. कमी जर अभ्यास असला तर तुम्ही लगेच उत्तरापर्यंत या ठिकाणी पोहोचू शकता. हे एमपीएससी मधील माझ्या जे अभ्यासात आले तर मला जे काही उपयोग ज्या फायदेशीर झाले त्या गोष्टी ते मी तुमच्याशी शेअर करत आहोत. बाय. भावीपूर्वक बघू शकता करता तृतीयांत चतुर्थांत असतो लक्षात, कुठला करता तृतीयांत चतुर्थांत या ठिकाणी असतो. क्रियापद बघा, एक वचनी तृतीय पुरुषी आणि नपुंसकलिंगी असतं लक्षात घ्या. क्रियापद करता कर्मानुसार या ठिकाणी बदलत नसतो या ठिकाणी दिलेला. रामाने रावणास मारले,
बघा ते रामाला बी प्रत्यय लागलेला आहे, कर्त्याला आणि कर्माला बी या ठिकाणी प्रत्यय लागलेला आहे. मारले कर्ता ठिकाणी कर्ता कर्म तिने आले लक्षात घ्या. समजलं? कर्ता बी येतोय, कर्म बी येतोय आणि क्रियापद येते. त्यामुळे तुमचं चौथं अक्षर चुकलं होतं. आणि कर्ता कर्माला दोन्हीला प्रत्यय बघा, रामाना आणि रावणास या ठिकाणी दोन्हीला प्रत्यय लक्षात घ्या. तुम्ही अजून बघू शकता व्यवस्थित दोन्हीला प्रत्यय लागले रामाने रावणाला. त्यामुळे या ठिकाणी काय, या ठिकाणी प्रथमांत म्हणजे प्रत्यय नसतो. तुम्ही जर ती व्यवस्थित विभक्ती शिकला असताल, विभक्ती चॅप्टर आहे, विभक्ती जर व्यवस्थित शिकला असाल, 7 विभक्ती 8 विभक्ती टोटल, तर तुमच्या लगेच लक्षात या ठिकाणी लक्षात घ्या. कर्ता कर्म प्रत्यय. नेक्स्ट गोष्ट पुढील कर्मणी प्रयोगाची उदाहरणं असलेल्या पर्याय ओळखा. कर्मणी सांगा. कर्मणी म्हणजे काय सांगितलं तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्या तुम्ही, की कर्त्याला प्रत्यय असतो. लक्षात द्या. कर्मणीमध्ये काय असतो, कर्त्याला प्रत्यय असतो. लक्षात घ्या. ठिकाणी कर्त्याला प्रत्यय असतो. या ठिकाणी बघा, राम दिलाय, राम आंबा खातो. खाणार कोण आंबा? राम खाणार कोण? राम दिलाय. कशावर क्रिया? रामावर. म्हणजे रामाला प्रत्यय लागलाय या ठिकाणी नाही लक्षात. तुमचा कर्मणी येईल का नाही? कर्तृप्रयोग झाला. मोहन झाडावर चढणार कोण? मोहन. कशावर चढतो? झाडावर. मोहनला या ठिकाणी प्रत्यय लागलाय का? मोहनला प्रत्यय लागलेला नाही, तो हे सुद्धा येणार नाही. पुढे तो गाणे गातो, तोला प्रत्यय लागला का? ठिकाणी नाही लागला, फक्त तिनेला प्रत्यय लागला. अशी एलिमेंट पद्धत वापरा, लगेच उत्तरापर्यंत पोहोचू शकता. एमपीसी मधले ट्रिक आहेत लक्षात घ्या. म्हणजे काय अभ्यासात तुम्ही मला युजफुल झाले त्या ठिकाणी तुम्हाला मी शेअर करतो आहोत. पहिलं उत्तर तुमच्या ठिकाणी करेक्ट येईल. लक्षात घ्या. तिने गाणे म्हटले, सीताने गाणे म्हटले, अशा ठिकाणी वेगळं तुमच्या येतं. सीताने तुमचा कर्त्याला प्रत्यय लागला, मग तुमचा कर्मणी प्रयोग झाला. लक्षात घ्या. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय नाही, म्हणून काय कर्मणी प्रयोग होय. बरोबर. सर्व गोष्टी आणि बाकीचे तिने बघायचे. 2, 3, 4 ची उदाहरणे कर्तरी प्रयोगाची उदाहरणे आहेत. लक्षात. बाकी नेक्स्ट थोडं फॅन चालू आहे त्यामुळे सर्दी. बाकी खाली दिलेल्या वाक्याचा प्रयोग ओळखा. संदीप निबंध लिहितो. संदीप लिहिणार कोण? संदीप. लिहिण्याची क्रिया कशावर झाली? निबंधावर झाली. लिहिणार कोण? संदीप. आणि लिहिण्याची क्रिया कोणावर झाली? निबंधावर झाली. लक्षात घ्या. मग तुमचा कुठल्याही ठिकाणी सरळ सरळ तुमच्या ठिकाणी कर्तरी प्रयोग लक्षात घ्या. संदीपला प्रत्यय लागलाय का? नाही लागला या ठिकाणी. संदीप करता आला, कर्त्याला प्रत्यय लागला का? नाही. निबंध कर्म आला आणि लिहितो क्रियापद. म्हणजे सरळ कुठला झाला? कर्त्याला प्रत्यय नाही, म्हणून तुमचा काय झाला? कर्तरी. भावत्री येणार आहे का? नाही. भावकर्तरी म्हणजे दोन्हीला प्रत्यय असतात असे. भाव येणार नाही, कर्मणी येणार नाही, कारण कर्त्याला प्रत्यय नाही. कर्तरी प्रयोग क्रियापदानुसार बदलते. बाकीचे चित्र बघायची गरज नाही, फक्त लगेच लक्षात ठेवा. सर्व पोपट उडाले या वाक्यातील प्रयोग ओळखा. लक्षात. कुठल्याही ठिकाणी सर्व पोपट उडाले असेल, असं कुठले तुमच्या ठिकाणी भावेत्र येणार आहे का? नाही. शंकर प्रयोग दिलाय का? मिक्स असतो. शंकर म्हणजे मिक्स असतो. लक्षात घ्या. येईल का? नाही येणार. लक्षात घ्या. ठिकाणी काय दिलाय? हे गेला तुमचं कुठला? कर्मणी प्रयोग दिला. कर्मणी म्हणजे या ठिकाणी कर्माला प्रत्यय लागलाय का? कर्त्याला प्रत्यय लागलाय का? नाही लागला. लक्षात. त्यामध्ये हे येणार नाही. कुठली कर्तरी प्रयोग या ठिकाणी उत्तर बरोबर असेल. सर्व पोपट उडलाय म्हणजे ठिकाणी करता पोपटा करता. लक्षात घ्या. म्हणून कर्त्याला प्रत्यय नाही, म्हणून क्रियापद कर्त्यानुसार बदलते. कर्तरी प्रयोग या ठिकाणी असेल तुमचं उत्तर बरोबर. पुढे शिवाजी महाराज कडून प्रत्यय लागला म्हणजे कुठल्याही ठिकाणी नवीन कर्म नाही, त्यालाच काय म्हटलं जातं? ठिकाणी कर्मकर्ते असं म्हटलं जातं. लगेच उत्तर तुमचं आलं पाहिजे. लक्षात घ्या. पुढे सुहासने गोष्टीचे पुस्तक वाचलं. लक्षात. ने प्रत्यय लागला म्हणजे तुमचा कर्मणी. लक्षात घ्या. कुठला सांगितला? प्रदान कर्तक कर्मणी. ने लागला म्हणजे कुठला आला? प्रदान कर्तक कर्मणी. लक्षात घ्या. प्रदान कर्तक कर्मणी, कर्मणीचा सब टाईप. लक्षात घ्या. सकाळ कर्तरी येईल का? कर्तरी नाही, कारण सुहासने प्रत्यय लागलेला त्यामुळे कर्तरी येईल का? नाही. लक्षात. कर्तरी येईल का? नाही. लक्षात. इलिमिनेशन पद्धत वापरा विद्यार्थ्यांनो. एवढा तुम्हाला 100% फायदा होणार आहे. लक्षात घ्या. आपला शब्द आहे, तुम्हाला 100% फायदा होणार नाही होणार. लक्षात या गोष्टीचा. पुढे सुहासने दिलं कुठला? करता आला. या ठिकाणी तुम्हाला या गोष्टी समज क्रियापदानुसार बदलते कर्मणी प्रयोगाची. पुढे संध्याकाळ होताच झाड पाखराच्या किलबिलाटाने भरून गेले. लक्षात घ्या. या वाक्याचा प्रयोग कुठल्या ठिकाणी ओळखा सांगले. सरळ सरळ साधे वाक्य, हे थोडं चुकीचं आलं. लक्षात. वाक्य मिक्स झालंय, संयुक्त वाक्यामधलं आलेलं आहे. पुढे हे सुद्धा मिक्स झालेलं आहे. पुढे या ठिकाणी कर्तृप्रयोगाची वाक्य कोणत्या बा ठिकाणी? कर्तृप्रयोगाची वाक्य कुठले आहे? लक्षात घ्या. ठिकाणी तिने दिले म्हणजे तुमचं कुठल्याही ठिकाणी कर्मणी येणार, हे येईल का? नाही. लक्षात घ्या. त्या मुलीने हरिण पाळलेले असे कर्तृमध्ये येईल का? येणार नाही. कर्तृ म्हणजे कर्त्याला प्रत्यय नसतो. लक्षात घ्या. या ठिकाणी दिले बा तिला म्हणजे तिला ला प्रत्यय लागला, इथं नि प्रत्यय लागला, इथं ने प्रत्यय लागला. तुमच्या ठिकाणी 1, 2, 3 तिने ठिकाणी उत्तर चुकीच ठरतील. डायरेक्ट एलिमिनेशन पद्धत अशी वापरायची. लक्षात. उत्तर निघालं का नाही तुमचं डायरेक्टली सॉर्टिंगला अशी पद्धत वापरा, लगेच उत्तरापर्यंत पोहोचाल तुम्ही. 1, 2, 3 वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय लागला आहे, म्हणून वाक्य कर्मणी प्रयोगाची आहे. वाक्यामध्ये कर्माला प्रत्यय लागलेला आहे. लक्षात घ्या. वाक्यामध्ये कर्माला प्रत्यय लागलेला आहे, त्यामुळे गायत्रीने मुलांना शिकवते हे वाक्य कर्तरी प्रयोगाचे आहे. समजलं? समजलं तर डबल सुद्धा तुम्ही बघू शकता. पुढे थोडं फास्ट काय घेतोय का? रिव्हिजन लेक्चर आहे आपल्या. लक्षात घ्या. पुढे प्रयोग बघा. शेवटी मी डॉक्टरांना विचारले. करा विद्यार्थ्यांनी तर लेक्चर बघण्यासाठी वेळ नसतो जास्त. शेवटी मी डॉक्टरांना विचारले. काय विचारलं बा ठिकाणी? त्यात काय भावी प्रयोग आला तुमच्या ठिकाणी. शेवटी डॉक्टरांना विचारले. भावी प्रयोग या ठिकाणी तुमचं
हे लक्षात घ्या. वरील वाक्यातील भावी प्रयोग बघा. जेव्हा वाक्यात कर्त्याऐवजी एखादे सर्वनाम येते बा, कर्त्याऐवजी सर्वनाम येते त्या जागी नाम ठेवून एखादं ठेवून या ठिकाणी काय शेवटी रामाने ना, रामाने समजा रामाने दिले ठिकाणी कुठलं रामाने म्हणजे नेपथ्य लागतो त्याला, रामाने असं दिलं. रामाने डॉक्टरांना विचारले किंवा म्हणजे असं येईल कधी वाक्य, मी शेवटी राम डॉक्टरांना विचारलं असेल काय, रामाने डॉक्टरला विचारलं असेल बा, किंवा इथे शब्द दिला त्यांनी. रश्मीने डॉक्टरांना विचारलं म्हणजे ने दोन्हीला प्रत्यय लागला, कर्त्याला आणि कर्माला, म्हणून तुमचं कुठल्याही ठिकाणी भावी प्रयोग या ठिकाणी येईल. अशा प्रकारची सर्वनाम आलं का लगे ओळखायचं. मी, आम्ही, तू, तुम्ही अशा प्रकारचे येतात त्यावेळेस एखादं नाम ठेवायचं असं लक्षात द्या. म्हणून या ठिकाणी एखादे सर्वनाम आलेले असते तेव्हा त्या जागी नाम ठेवून कर्त्याला प्रत्यय आले की नाही हे तपासावे लागते. अशा प्रकारे तुम्ही हे सुद्धा वाक्य सोडवणे गरजेचे आहे. पुढे बघा. कर्म ओळखा सांगितले. अभयने काठी उचलले. अभयने म्हणजे कुठलेली का ठिकाणी बघा, अभयने म्हणजे कुठे काय आलं तुमचं, हे तुमचं नेप्रत्यय लागलेलं लक्षात. मग तुमचं या ठिकाणी काही कर्मणी प्रयोग येईल लक्षात. कुठील कर्मणी प्रयोग येते पण या ठिकाणी कर्म ओळखा. उचलणार कोण, अभय. कर्म झाला आणि करता कुठलं झाला, कर्मणी कुठलं झालं, काठी. क्रिया कशावर झाली, काठीवर झाली लक्षात. या ठिकाणी बघू शकता अभयने करता काठी काय झालं, कर्म, आणि उचलली काय ठिकाणी कर्म तुमचं झालं लगेच, तुमचं समजलं असेल लगेच. बाकीचे काहीतरी त्याचे दोन प्रकार पडतात सकर्म आपण कशाचे, कर्माचे उपस्थितीमुळे कर्त्याचे दोन प्रयोग पडतात असते. पुढे शिक्षकांनी मुलांना शिकवले. आता शिकवले करता शिक्षकांना मुलांना दोघाला प्रत्यय म्हणजे कुठले तुमचे सरळ सरळ भावी प्रयोग लक्षात घ्या. बाकी जास्त बघायचं बघा. शिक्षकांनी करता मुलांना कर्म आणि शिकवले हे क्रियापद व्यवस्थित समज असेल लक्षात घ्या, कारण डिटेलमध्ये आपण व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी देतोय लक्षात घ्या. तुम्हाला समजायला असेल पूर्ण फोडून दिलेला आहे नट बोल्ट मोकळे करून. बट त्यालाच काय म्हणतात, भावी प्रयोग असं म्हणतात लक्षात घ्या. बरं, कर्ताला आणि कर्माला दोघाला प्रत्यय लागलं, जेव्हा प्रत्यय लागतात त्यालाच काय म्हटलं जातं, भावी प्रयोग असं म्हटलं जातं लक्षात बा. कर्त्याच्या कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून तृतीय पुरुषी ही काय एवढं महत्वाचं नाही लक्षात बा. त्याने सर्वांना शिकवावे. वावी प्रत्यय लागलं म्हणजे कुठला लक्षात द्या, वावी प्रत्यय म्हणजे कुठला तुमचं पाठी. त्याने सर्वांना बा ठिकाणी भावी प्रयोगामध्ये शक्य कर्मणी सुद्धा येतं लक्षात घ्या ठिकाणी. त्याने सर्वांना शिकवावे असं या ठिकाणी दिलेलं लक्षात घ्या. कुठलं कर्मणी येईल का लक्षात घ्या, कर्मणी येणार नाही तुमच्या, कर्माला या ठिकाणी प्रत्यय लागलेला लक्षात घ्या. कर्मणी हे येईल का, हे सुद्धा येणार नाही लक्षात घ्या ठिकाणी. बा ठिकाणी काय तुमचं आता सकर्मक भाव आहे ना, अकर्मक भाव या ठिकाणी दिलेलं लक्षात घ्या. या ठिकाणी काय तुमचं शिकवणारे, शिकवावे कुणी, त्याने, कुणाला, सर्वांना क्रिया झाली त्याच्यावर. मग तुमच्या ठिकाणी काय भावे सकर्मक येते म्हणजे काय, कर्ता आणि कर्म दोन्ही येत लक्षात यामध्ये. जेव्हा कर्मणी अकर्म काय येणार नाही, कारण अकर्म काय येणार नाही त्याच्यामध्ये कर्मणी आहे लक्षात घ्या. वरच्या वाक्य जे आहे त्याच्यामध्ये कसं, ह्याच्यामध्ये कर्मणी सर्वांना आहे लक्षात घ्या. त्यामुळे तुमचं जेव्हा कर्म नसतो तेव्हा अकर्मक वाक्य असतं, इथे कर्म आहे त्यामुळे तुमचं सकर्मक हे वाक्य एक पहिलं योग्य राहिलं या ठिकाणी. मग नेक्स्ट, भावी प्रयोगात क्रियापदाचा प्राधान्य कशाला प्राधान्य असतं लक्षात घ्या, कशाला भाव असतो महत्व. भावी प्रयोगामध्ये भाव महत्वाचा असतो. कर्तृप्रयोगात कर्त्याला प्राधान्य, कर्मणी प्रयोगात कर्माला प्राधान्य, भावी प्रयोगामध्ये भावाला प्राधान्य या ठिकाणी असतं लक्षात घ्या. महत्वाचे डेफिनेशन आहे तसे. अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, की व्हिडिओ टाकतात तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाते लक्षात घ्या. आता नेक्स्ट लेक्चर जे तुमचं राहणार या ठिकाणी पूर्णतः समासवर या चॅप्टरवरती राहणार. कुठला समास, नेक्स्ट तुमच्या ठिकाणी काय वेगळे काळ, सर्व मराठी चॅप्टर या ठिकाणी पूर्णतः कव्हर केले जाणार लक्षात. जे के सुद्धा लेक्चर, कारण एमपीएससी मध्ये जे काही जे के झाले लक्षात घ्या, ते सुद्धा आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे तुमचं जी के पूर्णतः चांगल्या कव्हर करण्याचा प्रयत्न करू लक्षात घ्या ठिकाणी. थँक्यू.